माता कात्यायनी आदिशक्तीचे तेजस्वी 6वे रूप। नवरात्रीच्या 6व्या दिवशी आपण ज्या मातेचं, ज्या देवीचं पूजन करतो त्या आहेत माता कात्यायनी। त्या शक्ती, धैर्य आणि विजयाची मूर्तिमंत प्रतीक आहेत। मार्कंडेय पुराण आणि देवी भागवत महात्म्यांमध्ये त्यांच्या या अवताराचे सविस्तर वर्णन केलेले आहे। देवीचे दिव्य असे स्वरूप आहे। माता कात्यायनीचे रूप अत्यंत तेजस्वी आहे। त्यांचे शरीर सोन्यासारखे चमकणारे आहे, प्रकाशमान। त्यांचे वाहन सिंह आहे। त्यांना 4 भुज असून त्या युद्धासाठी आणि भक्तांना वरदान देण्यासाठी सज्ज आहेत। उजव्या हातात वरचा हात अभय मुद्रेत भक्तांना निर्भयता देणारा, तर खालचा हात वरदान मुद्रेत इच्छित वरदान देणारा आहे। डावे हात वरच्या हातात कमळाचे फूल पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे। त्या खालच्या हातात धारदार तलवार दुष्ट शक्तींचा नाश करणारा आहे। देवीच्या नामकरणाची कथा, देवीला कात्यायनी हे नाव कसे पडले यामागे महर्षी कात्यायन यांची महान तपश्चर्या आहे। प्राचीन काळी कत नावाचे प्रसिद्ध महर्षी होऊन गेले। त्यांच्या गोत्रात महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला। ते वेदशास्त्र पारंगत होते आणि अतिशय कठोर तपश्चरी होते। महर्षी कात्यायन यांची अशी तीव्र इच्छा होती की आदिशक्ती भगवतीने त्यांच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा। या महान इच्छेपोटी त्यांनी अनेक वर्ष अत्यंत खडतर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्येने माता भगवती प्रसन्न झाल्या आणि त्यांनी महर्षींना वचन दिले की ज्यावेळी धर्मावर मोठे संकट येईल आणि माझा अवतार घेणे गरजेचे होईल, त्यावेळी मी तुमच्या घरी पुत्री म्हणून नक्कीच जन्म घेईन। कालांतराने जेव्हा त्रिलोकात महिषासुराचा अत्याचार वाढत गेला, तेव्हा याच महर्षीच्या आश्रमात देवी प्रकट झाल्या। महर्षी कात्यायन यांनीच त्यांची पहिली पूजा केली, तिला वाढवले आणि सर्व प्रकारचे संस्कार दिले। महर्षी कात्यायन यांच्या घरी जन्म घेतल्यामुळे आणि त्यांच्याद्वारे प्रथम पूजिली गेल्यामुळे या देवी मातेला कात्यायनी हे असे पवित्र नाव प्राप्त झाले। ज्या काळात देवी कात्यायनीने अवतार घेतला त्याच काळात महिषासुर नावाच्या महादैत्याने त्रिलोकात हाहाकार माजवला होता। महिषासुराने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळवले होते की कोणताही देव किंवा पुरुष त्याचा वध करू शकणार नाही। या वरदानाच्या बळावर तो उन्मत्त झाला। त्याने देवलोकावर आक्रमण केले, देवांचा पराभव केला, स्वतःला देवेंद्र घोषित केले। देवांना स्वर्ग सोडून पृथ्वीवर भटकावे लागले। महिषासुराच्या भयामुळे यज्ञ, पूजा आणि धार्मिक कार्य देखील थांबली। संपूर्ण सृष्टीवर अंधार निर्माण झाला, अराजकता पसरली। अत्याचाराने त्रास्त झालेले सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासह एकत्र आले। त्यांनी महिषासुराचा वध करण्याचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली। महिषासुराच्या अत्याचाराने देवांना इतका प्रचंड क्रोध आला की त्या क्रोधातून आणि दुःखातून त्यांच्या शरीरातील संपूर्ण तेज ऊर्जा बाहेर पडू लागल्या। भगवान शंकर, विष्णू, ब्रह्म आणि इतर प्रमुख देवांच्या तेजाने एकत्र येऊन एक अतिविशाल आणि प्रखर शक्तिपुंज निर्माण झाला। हा शक्तिपुंज इतका तेजस्वी होता की त्याने अवघे आकाश व्यापले। याच तेजातून शक्तीच्या अखंड रूपाने देवी कात्यायनी प्रकट झाल्या। महिषासुराच्या विनाशासाठी देवीला सर्व देवांनी आपली आयुधे आणि शक्ती अर्पण केली। देवस्त्रोत अर्पण केलेले शक्ती तर भगवान शंकरांनी त्रिशूळ अर्पण केले, भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र अर्पण केले, इंद्रदेवांनी वज्र आणि घंटा अर्पण केले, यमदेवांनी कालदंड अर्पण केले, वरुण देवांनी शंख अर्पण केले,
हिमवान हिमालय यांनी सवारीसाठी सिंह आणि विविध रत्न, अशा प्रकारे सर्व देवांच्या सामूहिक शक्तीने युक्त होऊन देवी कात्यायनी युद्धासाठी सज्ज झाल्या. त्यांनी अत्यंत घोर आणि भयानक सिंहगर्जना केली, ज्यामुळे तिन्ही लोकांमध्ये भूकंप निर्माण झाला. महिषासुराच्या सिंहासनाचे आसन देखील डळमळीत झाले. देवी आणि महिषासुराचे घमासान युद्ध झाले. देवीचे हे रौद्र रूप पाहून महिषासुराने प्रथम आपले प्रचंड सैन्य तिच्याशी लढायला पाठवले. देवी मातेने आपल्या सिंहासनावर आरूढ होऊन एका क्षणात त्या राक्षसाशी सैन्याचा नाश केला. त्यानंतर महिषासूर स्वतः युद्धात उतरला. तो अतिशय मायावी आणि युद्धकुशल होता. त्याने युद्धात वारंवार रूपे बदलण्यास सुरुवात केली. तो कधी विशाल म्हैस रेडा बनत होता, तर कधी हत्ती, कधी भयानक मानव रूप घेत होता. त्याने देवीला अनेक वेळा चकवण्याचा प्रयत्न केला. हे युद्ध सलग 9 दिवस चालले. ते अत्यंत भयानक होते, ज्यामुळे देव आणि ऋषीमुनी देखील घाबरले होते. 10व्या दिवशी जेव्हा महिषासुराने पुन्हा रेड्याचे म्हशीचे रूप धारण केले, तेव्हा देवी कात्यायनी क्रोधाने लाल झाल्या. त्यांनी त्याला आपल्या पायाखाली दाबले. महिषासूर पुन्हा मानवी रूपात येण्याचा प्रयत्न करत असतानाच देवीने आपल्या त्रिशूलाने त्याच्या छातीवर जोरदार वार केला. आपले सुदर्शन चक्र चालवून त्याचे शिरच्छेद केले. अशा प्रकारे देवी कात्यायनीने महिषासुराचा वध करून देवांना त्यांचे स्थान आणि सृष्टीला शांती परत मिळवून दिली. याच कारणामुळे त्यांना महिषासुरमर्दिनी, महिषासुराचा वध करणारी असेही म्हटले जाते. कात्यायनी देवीचे आणखीन एक महत्वाचे महात्म्य म्हणजे वैवाहिक जीवनाशी जोडलेले आहे. श्रीमद भगवद्गीता पुराणांतर्गत सांगितल्यानुसार ब्रज गोकुळमधील कुमारिका आणि गोपींना भगवान श्रीकृष्णासारखा प्रेमळ पती हवा होता. या इच्छेसाठी गोपींनी मार्गशीर्ष नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात यमुना नदीच्या किनारी माता कात्यायनीचे व्रत केले. त्यांनी 1 महिनाभर देवीचे मातीची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली आणि साधे भोजन घेतले. त्यांच्या कठोर तपश्चर्येने आणि शुद्ध भक्तीने देवी कात्यायनी प्रसन्न झाल्या. त्यांना श्रीकृष्णांना पती म्हणून मिळण्याचे वरदान दिले. या कथेमुळे माता कात्यायनी यांना विवाहात अडथळे येणारे दूर करणारी आणि इच्छित वर प्राप्त करून देणारी देवी म्हणून पूजले जाते. नवरात्रीच्या 6व्या दिवशी माता कात्यायनीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या देवीच्या उपासनेने भक्तांना अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4ही फळांची प्राप्ती होते. देवीच्या कृपेने व्यक्तीला जीवनात शक्ती, धैर्य आणि निर्भयता प्राप्त होते. सर्व रोग, शोक, संताप आणि भय देखील नष्ट होतात. विवाहित महिलांसाठी ही देवी अत्यंत फलदायी असून अविवाहित मुलींसाठी देखील ही देवी अत्यंत फलदायी आहे. योग्य आणि सुयोग जोडीदार मिळवण्याचे आशीर्वाद त्या देवीकडून भेटत असते. माता कात्यायनी आपल्या सर्व भक्तांचे कल्याण करो.